हॅलो गाईज, रिसेंटली IBPS PO आणि AFO याचं नोटिफिकेशन आलंय, ज्याची तुम्ही बऱ्याच दिवसांपासून वाट बघत होतात. मित्रांनो, एक्झाम सुद्धा लवकरच आहेत, तर या हिशोबाने मला असं म्हणायचं आहे की तयारीला लागलं पाहिजे असं प्रत्येकाला वाटतंय. आणि नेमकं कशी स्टार्ट करायची, नेमकं काय काय करायचं याबद्दलची विशेष डिटेल मध्ये अशी व्हिडिओ जी आहे ती आजची बनणार आहे. इंग्लिशचा स्टडी प्लॅन नेमका काय काय असला पाहिजे, मी हा स्टडी प्लॅन जो बनवला जातोय आज एक इंग्लिश टीचर म्हणून नाही, तर मी जर ॲस्पिरंट असेल तर मी कशा पद्धतीने डील करेल या पद्धतीने आज मी थोडंसं बोलणार आहे, सो दॅट तुम्हाला सुद्धा हे थोडं सोयीचं आणि सोपं जाईल, समजण्यासाठी जास्त लवकर समजू शकेल. सगळ्यात पहिल्यांदा बघा, ज्यावेळेस IBPS PO असेल किंवा AFO असेल, कोणती एक्झाम ज्यावेळेस येते त्या एक्झामच्या ओरिएंटेड काम करणं आपल्याला खूप जास्त गरजेचं बनतं. मित्रांनो, यापूर्वी आपण काय करायला पाहिजे होतं, आपला बेस जो आहे तो बऱ्यापैकी बनवून घ्यायला पाहिजे होता. जी लोक लास्ट इयरची म्हणजेच विजेता बॅचची असेल किंवा चॅम्पियन 1, 2 ह्या सगळ्यांमधली असतील, या लोकांसाठी बऱ्यापैकी बेसवाला पार्ट कव्हर झालेला आहे. अशा लोकांनी काय केलं पाहिजे, तर साधारण मी यांच्यासाठी सांगेल मॅक्झिमम प्रॅक्टिस ओरिएंटेड आपण गेलं पाहिजे, प्रॅक्टिस ओरिएंटेड गेलं पाहिजे. मग जर समजा ह्यांमध्ये नेमकं काय काय असेल, IBPS PO पहिल्यांदा नोटिफिकेशन काय आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस आहेत, बाकी सब्जेक्ट बद्दल भरपूर चेंजेस आहे, पण इंग्लिशच्या बाबतीत मात्र खूप काही चेंजेस नाहीये. इंग्लिशमध्ये मी म्हणाल फक्त प्रीच्या बाबतीतला विचार करायचा झाला तर 30 क्वेश्चन्स आहेत, 30 मार्क्स आहेत, जे की पहिले पण होतं 20 मिनिट्सचा टायमिंग आहे. हे कॉन्स्टंट आहे, बदललं फक्त इकडे छोटा मोठा बदल आहे. इकडे आहे 35 क्वेश्चन्स आणि 40 मार्क्स, जे की पहिले पण होते, पण याच्यामध्ये मग कसं असणार सर, 5 क्वेश्चन जे असतील असे क्वेश्चन असतील, साधारण यांचा वेटेज जे आहे ते 2-2 मार्कासाठी असेल, बाकी 30-30 या पद्धतीने असेल. उरलं डिस्क्रिप्टिव्ह, याच्यामध्ये छोटे मोठे बदल आहेत. एसे आणि इथं लेटर रायटिंग असायचं, तिथे यावेळेस कॉम्प्रिहेन्शन दिलंय, जे SBI PO ने दिलं होतं. तुम्हाला आठवत असेल, मी क्लासमध्ये पण म्हटलं होतं आणि आधी YouTube वरती पण सांगितलं होतं, SBI इज अ ट्रेंड सेटर. SBI मध्ये जर बदल झाले तर साधारण ते बदल IBPS PO असेल किंवा IBPS क्लरिकल असेल, इकडे तुम्हाला बदल बघायला भेटतील आणि आय एम व्हेरी फर्म अबाउट दॅट. आणि सेम तसा बदल जो आहे तो इकडे आपल्याला बघायला भेटतोय. एसे आणि कॉम्प्रिहेन्शन वाला पार्ट जो आहे तो आपल्याला या ठिकाणी विचारला जाणार आहे. यात 2 क्वेश्चन असतील आणि साधारण 25 मार्क्स जे आहेत त्याच्यासाठी अलोकेट करण्यात आले आणि 30 मिनिट्सचा टाइम जो आहे तो देण्यात आला आहे. साधारण याच्यामध्ये मे बी ब्रॉडली बेस्ड ऑन इकॉनॉमिक अँड सोशल इश्यूज, एमर्जिंग ट्रेंड्स इन बँकिंग अँड टेक्नॉलॉजी, करंट इव्हेंट्स आणि इथिक्स, ह्या टॉपिक वरती बेस डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट जो आहे तो असणार आहे. मेनली हे टॉपिक आपल्याला करणं खूप जास्त कंपल्सरी असेल. मग याच्यासाठी नेमकं आपण काय करू शकतो, डिस्क्रिप्टिव्ह रायटिंग साठी आपण काय काय करायला पाहिजे, तर या सगळ्या गोष्टी आज आपण चर्चा करूया. सगळ्यात पहिल्यांदा आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे त्याचं नाव आहे इंग्लिश पिटारा. या चॅनल वरती कालपासून एक आपण एसे रायटिंग साठी स्टार्ट केलेलं आहे. यामध्ये सध्या जर मी म्हटलं समजा CBO असेल, SBI CBO, SBI ची जी CBO ची एक्झाम आहे तिकडे पण डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट आपल्याला आहे आणि त्यासाठी म्हणून आपण ते स्टार्ट केलं होतं. पण सोबत सोबत आपल्याला IBPS PO साठी आणि SBI PO साठी, SBI PO किंवा IBPS PO या दोघांसाठी पण आपल्याला कामात येणारा असा डिस्क्रिप्टिव्ह वाला पार्ट आहे. याच्यामध्ये डेली आपल्याला एक टॉपिक दिला जातोय एसे साठीचा, त्याचे कीवर्ड्स काय काय असले पाहिजे आणि तुम्ही एसे लिहून बघायचं आहे, सो दॅट ते कीवर्ड्स किती आले ते चेक करायचं आहे. आणि यानुसार AI नुसार हे सगळे आपले AI जनरेटेड टेस्ट केले जाणारे एसेज असले पाहिजे. म्हणजे काय, तुम्ही जो एसे लिहिलेला आहे तो एसे चेक करायचा आहे, तो AI थ्रू चेक केला जाणार आहे. तुम्हाला जो स्कोअर भेटणार तो पण AI थ्रू भेटणार आहे. मग अशा केसमध्ये कीवर्ड्स काय काय असतील की जे बघितले जातील, त्या कीवर्ड्स वरती आपण फोकस करणं महत्त्वाचं बनतं. ठीक आहे. मग हे बळजबरी ओढून ताडून शब्द आणायचे का सर, तुम्ही जे म्हणले ते कीवर्ड्स बळजबरी वाक्य बनवायचे का, बिलकुल नाही. तुम्ही जे नॉर्मली नॅचरली सेंटेन्सेस बनवतायत त्यामध्ये कुठेतरी यांचा उल्लेख जो आहे तो असला पाहिजे, याची काळजी थोडीशी घेतली पाहिजे. ठीक आहे. सो या पद्धतीने डेली डिस्क्रिप्टिव्हची प्रॅक्टिस जी आहे ती फ्री ऑफ कॉस्ट आपण त्या इंग्लिश पिटारा टेलिग्राम वरती आपण करणार आहोत. ठीक आहे. या व्यतिरिक्त मी जर म्हटलं समजा, हा ही सगळ्यात महत्वाचं, जर मी म्हणलं AFO साठी काय काय सेम सिलेबस आहे, काही चेंज नाही. प्री मध्ये 50 क्वेश्चन्स आहे आणि 25 मार्कांसाठी आहे. म्हणजेच आपला वाला पार्ट जो आहे तो बेसिकली जसं 2 क्वेश्चन एका मार्कासाठी विचारले जात होते, म्हणजे हाफ मार्कला एक क्वेश्चन जो आहे ते साधारण असणार आहे. आणि 0.25% वाली जी आहे ती आपली निगेटिव्ह मार्किंग असणार आहे, 0.25 म्हणजे 1/4. सो या पद्धतीने जर मी म्हटलं तर इंग्लिशचा वेटेज जो आहे तो जसा आपला पहिला होता सेम त्याच टाईपचा वेटेज आहे.
पण कमी वेटेज दिसत असलं, मार्क कमी दिसत असलं तरी पण लक्षात ठेवा मॅटर्स अ लॉट. मॅक्झिमम लोकांचं असं होतं की यांचे सेक्शनल कट ऑफ सुद्धा निघत नाही इंग्लिशचे. मग अशा वेळेस आपण नेमकं काय केलं पाहिजे? सो बी व्हेरी फर्म. मी जसं म्हटलं ना की एक ॲज अन ॲस्पिरंट नेमकं काय करायला पाहिजे याचा विचार, याची चर्चा आज मी तुमच्यासोबत करणार आहे. ॲस्पिरंट म्हणून मी जर म्हटलं समजा तर ह्यामध्ये नेमकं काय असणार आहे? इट इज अ गेम चेंजर. बऱ्याचदा आपण बघतो आपल्या इंग्लिशमध्ये मेजर काय काय प्रॉब्लेम्स येतात. साधारण मी ॲज अ स्टुडंट जर कन्सिडर केलं तर सगळ्यात पहिला प्रॉब्लेम सर इंग्लिशचा स्कोअर जो आहे तो कन्सिस्टंट राहत नाही. इंग्लिशमध्ये ॲक्युरेसी मेंटेन करता येत नाही. त्यानंतर तिसरा मुद्दा सर कधी कधी खूप लवकर आणि कंप्लीट होतं, 2-4 मिनिटं उरलेले असतात इंग्लिशच्या बाबतीत, आणि कधी कधी असं होतं की पूर्ण संपल्यानंतर पण काही क्वेश्चन जे आहेत ते कंप्लीट झालेले, सॉल्व्ह झालेले असतात. मग अशा टाईपचं का होतं? यानंतर सर ग्रामरचे रूल्स करायचे का? सर प्रॅक्टिस करत असताना नेमका फोकस कशावर करायचा? सर मी रोज पुस्तकं वाचतो पण तरी पण माझं स्कोअर जो आहे तो तेवढा चांगला येत नाही. असे एन नंबर ऑफ क्वेश्चन्स मित्रांनो असतील. मी ॲज अ स्टुडंट म्हणून जर विचार केला तर मी ज्या वेळेस मी तयारी करायचो तर मी काय करायचो यानुसार मी थोडक्यात तुम्हाला सांगतोय. सगळ्यात पहिल्यांदा ज्याच्यावरती काम करायला पाहिजे दॅट इज व्होकॅब्युलरी. मग ही व्होकॅब्युलरी याच्यावरती नेमकं काम काय करायचं आहे? ट्राय टू अंडरस्टँड द मिनिंग ऑफ दॅट वर्ड कॉन्टेक्स्चुअली. आणि याच कॉन्टेक्स्चुअल मिनिंगसाठी डेली एडिटोरियल मधले काही नवीन वर्ड्स असतात त्या वर्ड्सला कॉन्टेक्स्चुअली समजण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि ते कॉन्टेक्स्चुअली कसं समजायचं तर यासाठी तो वर्ड डेली एडिटोरियल मध्ये असे काही वर्ड्स दिले जातात जे ट्रेंडिंग वर्ड्स आहेत, जे रिसेंटली यूज केले जातात, किंवा काही कॉमनली कन्फ्युजिंग वर्ड असतात त्याच्यावरती थोडंसं काम आपण करायला पाहिजे. रोजच्या एडिटोरियल वाली सकाळी जी इंग्लिश विटाराला पीडीएफ येते त्या पीडीएफ मध्ये साधारण 20 वर्ड्स असतात. असे सोबत त्या वर्ड्सला जे आहे तर वाक्यांमध्ये यूज केलेलं असतं, त्यांचे सिनोनिम्स असतात, अँटोनिम्स असतात, आणि क्रिएटिव्ह ट्रिक जी आहे त्यांना लक्षात ठेवण्यासाठीची, आणि रिसेंटली त्याचं ओरिजिन सुद्धा त्याच्यामध्ये ऍड केलेलं असतं. असा एक कॉम्बो रोजच्या रोज मिळतो 20 वर्डचा. सर किती पण वाचलं तरी पण हे शब्द लक्षात राहत नाहीये. लक्षात ठेवायचेच नाही मित्रांनो. 2दा 4दा 5दा तुम्ही ज्यावेळेस वाचाल त्यावेळेस मेंदूमध्ये तो वर्ड पडलेला असेल. आणि सायन्स सांगतं जर ते कुठेतरी असेल, मेंदूमध्ये कुठेतरी एखादा वर्ड पडलेला असेल तर ऐन वेळेला तुम्हाला त्याची हिंट मिळते, तुम्हाला क्ल्यू मिळतो. ऍटलिस्ट तुम्हाला बाकीचे ऑप्शन इलिमिनेट करता येऊ शकतात. आणि व्होकॅबचा रोल फक्त व्होकॅब पुरता नाहीये, सिनोनिम अँटोनिम पुरता नाहीये. क्लोज टेस्ट असेल, फिलर्स असतील, ह्या टाईपच्या क्वेश्चन मध्ये सुद्धा आपल्याला व्होकॅब्युलरी जी आहे ती खूप महत्वाची बनते. रीडिंग कॉम्प्रिहेन्शन मध्ये सुद्धा व्होकॅब्युलरी विचारली जाते. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा येतो मी अॅक्युरेसी, आणि इकडे की इंग्लिशच्या बाबतीत अटेम्प्ट काय करायचे. मग ते अटेम्प्ट काय करायचे? बरेच जण हुशार आहेत, सॉल्व्ह करतात, पण सॉल्व्ह करण्याची स्ट्रॅटेजी कुठेतरी चुकते. आणि ती स्ट्रॅटेजी नेमकी काय असावी, ही स्ट्रॅटेजी क्लिअर कशी व्हावी, टाइम मॅनेजमेंट कशी करावी, या सगळ्यांची उत्तरं मित्रांनो या टेस्ट सिरीज मध्ये भेटतील. या टेस्ट सिरीज मध्ये नेमकं काय असणार आहे? एक दिवसाआड, म्हणजे आज असेल, उद्या परत नसेल, परवा असेल, असं एका दिवसानंतर ही टेस्ट असणार आहे. ही लाईव्ह टेस्ट असेल. सकाळी ही टेस्ट लाईव्ह केली जाईल, आणि लाईव्ह झालेली टेस्ट साधारण 11 वाजेपर्यंत ही टेस्ट लाईव्ह होईल. टेस्ट लाईव्ह झाल्यानंतर तिथून पुढे तुम्ही देऊ शकता संध्याकाळी साधारण 5:30 वाजेपर्यंत तुम्ही ती देऊ शकता. आणि रोज संध्याकाळी ती टेस्टचे अनालिसिस असतील, म्हणजे एक दिवस अनालिसिस, एक दिवस द हिंदू एडिटोरियल, या फॉर्मॅटमध्ये हे सगळं चालेल. यामध्ये या टेस्टचा फायदा काय होईल? ह्या टेस्टमध्ये तुम्हाला टाइम मॅनेजमेंट, अॅक्युरेसी मेंटेन करणं, आणि सोबत अटेम्प्ट करताना स्ट्रॅटेजी काय असावी या पद्धतीने आपण काम करूया. या सगळ्यांनुसार आपल्याला आपला स्कोअर चेंज करायचा आहे. स्कोअर चेंजर, गेम चेंजर. एकदा तुमचा स्कोअर जर चेंज झाला तर गेम पूर्ण चेंज होईल. आणि म्हणून AFO असेल, IBPS PO असेल, किंवा कोणतीही एक्झाम असू द्या, इंग्लिशची स्ट्रॅटेजी म्हटली तर आपल्याला परफेक्ट काही लर्निंग करायची आहे, सोबत त्याचं अनालिसिस करायचं आहे. ह्या फॉर्मॅटमध्ये आपण या पद्धतीने जाणार आहोत. सो ही गेम चेंजर टेस्ट सिरीज आजपासून लॉन्च करतोय. फ्री ऑफ कॉस्ट असेल. सारथी एज्युकेशन नावाचं आपलं ऍप आहे, ते ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर टेस्ट सिरीज मध्ये जा, आणि तिथे गेम चेंजर ही टेस्ट सिरीज तुम्हाला दिसून जाईल. या टेस्ट सिरीज वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आजचा जो पेपर असेल तो तुम्हाला त्या ठिकाणी टेस्ट जी असेल ती तुम्हाला लाईव्ह 11 वाजेच्या नंतर तुम्हाला ती भेटून जाईल. आणि साधारण जी आहे तर ती टेस्ट दिल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं अनालिसिस पण, नॉर्मल अनालिसिस जे आहे टेक्स्ट फॉर्मॅट मधलं
ते पण त्या ठिकाणी होईल। आणि जे काही व्हिडिओ अनालिसिस आहे ते मात्र संध्याकाळी असेल, संध्याकाळी आज 6:15 वाजता ते अनालिसिस असेल, डेली 6:15 वाजता, म्हणजे एक दिवसाआड टेस्ट झाल्यानंतर त्याचा अनालिसिस जे आहे ते कंपल्सरी त्या ठिकाणी असेल, त्याचा व्हिडिओ फॉर्मॅटमध्ये ते मिळेल, याच्यासाठी कोणतेही चार्जेस नसतील। ओके, सो या पद्धतीने गेम चेंजर ही IBPS PO आणि IBPS EFO यांच्यासाठी महत्त्वाची। सर मग फॉर्मॅट नेमका कोणता असेल? IBPS EFO चा तर 25 मार्क्सला 50 क्वेश्चन्स आहे, मग आणि IBPS PO ला जर आहे तर 30 क्वेश्चन्स 30 मार्क्ससाठी। मग नेमका फॉर्मॅट काय असेल? 30 मार्क्सची एक्झाम असेल, त्याच्यामध्ये क्वेश्चन्स जे असतील ते क्वेश्चन्सची प्रॅक्टिस जी आहे ती आपण IBPS PO च्या पॅटर्न मध्ये घेऊ। पण हेच क्वेश्चन ऍग्रीकल्चर फील्ड ऑफिसर साठी सुद्धा तेवढेच महत्त्वाचे असतील। सो ह्या टाइप मध्ये ओव्हरऑल सगळेच्या सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते आपण डिस्कस पण करूया। ओके, चलो अब चलते आगे। ज्या लोकांना वाटतंय की नाही क्लास वगैरे लावणं शक्य नाहीये, प्रॅक्टिस तर भरपूर करायची आहे किंवा क्लास अजून भरपूर ठिकाणी लावले होते, मग अशा लोकांनी काय केलं पाहिजे? अशा लोकांसाठी खास सांगाल की तुम्ही प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे आणि चॅप्टर वाईज प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे। एक्झामच्या प्रिपरेशन मध्ये मी प्रिपरेशन करत असताना मी 3 फेज मध्ये प्रॅक्टिस केलेली। एक पहिली ऑफलाईन प्रॅक्टिस, नंतर चॅप्टर वाईज, पहिली चॅप्टर वाईज ऑफलाईन प्रॅक्टिस, नंतर चॅप्टर वाईज ऑनलाईन प्रॅक्टिस, आणि तिसरा जो होता दॅट इज द मिक्स वाली प्रॅक्टिस। कारण एक्झाम मध्ये जे येतात चॅप्टर वाईज क्वेश्चन्स येत नाही, मिक्स वाले क्वेश्चन्स येतात। तर या 3 मेथड ज्या आहेत, या 3 पद्धतीने आपण प्रॅक्टिस जी आहे ती करायला पाहिजे, ज्या प्रॅक्टिसचा फायदा आपल्याला खूप जास्त होईल। मग प्रॅक्टिससाठी, ऑफलाईन प्रॅक्टिससाठी आपल्याला मटेरियल कुठे अवेलेबल असेल? मित्रांनो, हे एक बुक आहे आपलं इंग्लिश पिटारा नावाचं, या पुस्तकाचा तुम्हाला खूप जास्त फायदा होईल। या पुस्तकामध्ये नेमके काय आहेत तर सगळ्या पॅटर्नचे क्वेश्चन्स, प्रिव्हियस इयरचे जे काही क्वेश्चन्स आहेत, त्यांच्या समोर PYQ लिहिलेलं नाहीये, पण तरी पण हे सगळे त्यांच्यावरती बेस बनवले गेलेले क्वेश्चन्स आहे। आणि सगळे टॉपिक, ऑलमोस्ट सगळे टॉपिक्स जे आहेत लाईक कनेक्टर्स असेल, त्यानंतर टेन्स पासून, ग्रामर पासून 1 to 84 पेजेस पर्यंत साधारण बेसिक फाउंडेशन वाला पार्ट आहे। आणि त्याच्यानंतर हळूहळू पुढे गेल्यानंतर अजून तुम्हाला काही नवीन गोष्टी ज्या आहेत त्या त्याच्यामध्ये बघायला भेटतील। न्यू पॅटर्न वाले वर्ड्स ऑफ वर्ड युसेज याचे सुद्धा क्वेश्चन्स याच्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहे। अशा टाइपचं सगळीकडे कामात येईल असं प्रॅक्टिस ओरिएंटेड बुक जे आहे ते आहे इंग्लिश पिटारा। या इंग्लिश पिटारा नावाच्या डेली टास्क मध्ये काय आहेत? इंग्लिश पिटारा नावाचं एक टेलिग्राम चॅनल जे आहे त्यामध्ये सुद्धा आपल्याला डेली या गोष्टी मिळतील, ग्रामर कन्सेप्ट मिळतील, रीडिंग, इंग्लिश पिटारा, पॅराजंबल, क्लोज टेस्ट, एरर आणि इम्प्रूव्हमेंट या सगळ्यांशी रिलेटेड आपल्या एका टेलिग्राम चॅनल मध्ये, इंग्लिश पिटारा नावाच्या टेलिग्राम चॅनल मध्ये एक लिंक येते, सकाळी सकाळी एक PDF येते द हिंदू एडिटोरियल वरती बेस, आणि त्याच्यामध्ये एवढे क्वेश्चन्स जे आहेत ते कंपल्सरी असतात। मग याच्यात नेमकं काय काय असलं पाहिजे, नेमकं कुठं मिळेल हे सगळं, आता हे 15,800 प्लस निघून गेलेलं आहे। याच्यामध्ये टेलिग्राम चॅनल, इंग्लिश पिटारा बुक, आणि यावरती सुद्धा तुम्हाला स्टडी मटेरियल जे ते भेटेल। डेली चॅनल ऍक्टिव्हिटीज काय काय असतात? सकाळी 4 वाजता एक मॉर्निंग मंत्र येतं, डेली एडिटोरियल PDF येते 7:30 पर्यंत, त्यानंतर फ्रेजेस आणि इडियम असतात, वोकॅबची क्विज असते, एररची क्विज असते, वर्ड युसेजची क्विज असते, आणि काही ऍडवाइसेस असतात। ठीक आहे। या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा सर मला करायचं प्रिपरेशन 100% करायचं आहे आणि प्रॅक्टिस प्लस कन्सेप्ट पण शिकायचे आहे, इथे एक छोटासा मुद्दा थोडासा सांगतो, पुन्हा एकदा सांगण्यासारखा महत्त्वाचा मुद्दा, तो म्हणजे नेमकं काय तर बघा, बऱ्याचदा काय होतं की नेमकं प्रॅक्टिस काय करायची, सर रूल्स करायचे का? मी म्हणाल सगळ्यात पहिल्यांदा रूल्स कुणासाठी फायदेशीर ठरतात? ज्या लोकांचं फाउंडेशन किंवा एकदम बेसिक वाला पार्ट जो आहे तो खूप चांगला आहे, बेसिक ठीकठाक झालेलं आहे, आणि मग अशा केसमध्ये तुम्ही रूल्सची प्रॅक्टिस करताय, दॅट इज ओके, 100% तुम्हाला रूल्स लक्षात राहतील कारण तुमच्या कन्सेप्ट क्लिअर आहेत। ठीक आहे, बट माझा अप्रोच असा असतो, 2 पद्धतीने आपल्याला जाता येतं। एक म्हणजे रट्टा मार, म्हणजे काय करायचं, जेवढं पण झालेलं आहे ते सगळं रट्टा मारायचं, रट्टा मारून सुद्धा आपल्याला लक्षात राहतं। आणि दुसरा एक प्रकार असतो त्याच्यामध्ये लॉजिकली जायचं, जे पण कन्सेप्ट आपण शिकणार आहोत त्या कन्सेप्टला लॉजिकली म्हणजे रूल्स आपल्याला तयार करायचे। सो मी सेकंड वाली मेथड जी आहे त्याला जास्त प्रेफर करतो, ज्यामध्ये काय होतं तुम्ही कन्सेप्च्युअली जर शिकलेलं असेल, लाईक चॅप्टर्स आहे ग्रामरचे, बेसिक ग्रामरचे चॅप्टर युसेज बेसवाले जे आहेत ते मॅक्झिमम शिकून घ्या। एकदा त्या शिकल्यानंतर रूल्स जे आहेत ते रूल्स तुम्हाला स्वतः तयार करता येतील, बनवता येतील। नंतर तुम्ही याची प्रॅक्टिस केली तर सर 50 रूल्स केले मी आणि मग मला जमतंय, किंवा 120 रूल केले, 100 रूल केले, रूलचा फायदा होत नाही असं नाही, 100% फायदा होतो, पण कुणाला होतो? ज्याच्या कन्सेप्ट जास्त क्लिअर असतील त्या लोकांनी रूल केल्यानंतर खरंच फायदा होईल। ठीक आहे, नंतर मी म्हटलं समजा पण असं आहे की जो एकदम बिगिनर आहे अशा लोकांनी मी म्हणाल सवय लावा कन्सेप्ट वाईज शिकण्याची। कन्सेप्ट वाईज म्हणजे टेन्स आहे,
वर्ब वाला पार्ट आहे, ग्रामर वाला पार्ट आहे, त्यानंतर डिग्री वाला पार्ट आहे। या छोट्या छोट्या कन्सेप्ट वरती काम करा। ऍडजेक्टिव्ह काय असतं, ऍडव्हर्ब काय असतं, या बेसिक गोष्टींवरती काम करा। एकदा त्या कन्सेप्ट्स वगैरे झाल्या की मग नंतर त्यांना प्रॅक्टिकली कसं यूज करायचं आहे। मॅक्झिमम क्वेश्चन्स प्रत्येक टॉपिकचे घ्या। नाउनचे 100 क्वेश्चन घेतले, प्रोनाउनचे 100 क्वेश्चन घेतले। ह्या टाइप मध्ये थोडी प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा, जेणेकरून सगळंच्या सगळं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करणार ते सगळं तुम्हाला इम्प्लिमेंट करता येईल, यूज करता येईल। यूज करण्यासाठी पहिला कन्सेप्ट क्लिअर लागतील आणि म्हणून पहिला टप्पा जो असेल शिकण्याचा, बिगिनर असेल तर मग यांनी सुरुवात करताना कन्सेप्च्युअली गेलं पाहिजे आणि ह्याच कन्सेप्ट वाईज टीचिंग करणारा, मग ही टीचिंग वगैरे जी आहे ती कन्सेप्ट वाईज करणारे आम्ही 2 लोक, एक खालिद सर असतील आणि मी स्वतः, आम्ही 2 जण मिळून बँकर्स 3.0 नावाची एक बॅच लॉन्च करतोय। जी बॅच सध्या लॉन्च स्टार्ट झालेली आहे, ज्याची फीस असणार आहे 3000 रुपये आणि 1 इयर त्याची व्हॅलिडिटी असणार आहे। सर याच्यात नेमकं काय शिकवलं जाईल, यामध्ये जसं मी आता म्हटलं कन्सेप्ट वाईज ज्या पण एक कन्सेप्ट असतील त्या कन्सेप्ट, त्यांची थोडी प्रॅक्टिस आणि सोबत एक्झाम ओरिएंटेड काय काय करायला पाहिजे या सगळ्या गोष्टी डिटेल मध्ये होतील। साधारण 4 ते 5 महिने ही बॅच चालेल। या पद्धतीने ओव्हरऑल जे ते स्ट्रक्चर याच्यामध्ये असेल। सर याच्यामध्ये काय काय भेटणार, याच्यामध्ये फ्री मॅगझिन्स भेटणार, व्हॅलिडिटी 1 इयरची असेल, ऍक्च्युअल क्लासरूम वाली फीलिंग असेल, टॉपिक वाईज पीडीएफ रिव्हिजन साठी, टॉपिक वाईज क्विजेस असतील प्रॅक्टिस साठी, डाऊट क्लिअरिंग असेल आणि ऑनलाईन टेस्ट पण प्रोव्हाइड केले जातील। लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये जे तर ती ही पूर्णच्या पूर्ण बॅच असेल प्री आणि मेन्स साठीची। मग काही लोक असे आहेत की ज्यांनी कन्सेप्च्युअली शिकलेलं आहे, सर मागच्या काही बॅचेस केल्या होत्या, आता व्हॅलिडिटी संपली, आता काय करायला पाहिजे। मग अशा केसमध्ये ज्यांना असं वाटतंय की नाही मी अभ्यास करतोय पण मला मॉनिटर केलं जात नाहीये, मला जर कोणीतरी मॉनिटर करत असेल, मला जर कंपल्शन असेल तर ते मी 100% ते करू शकतो। मला अभ्यास तर भरपूर करायचा आहे, कन्सेप्ट पण शिकलेलो आहे, पण त्याला इम्प्लिमेंट करत असताना इंग्लिशचा अभ्यास करताना इंटरेस्ट येत नाही। मग इंग्लिशचा अभ्यास करण्यासाठी कसा इंटरेस्ट यायचा, काय करायला पाहिजे आणि याची डेली मॉनिटरिंग काय काय असली पाहिजे। जसं मी आता सांगितलं कन्सेप्ट असतील, त्या कन्सेप्ट वरती बेस प्रत्येक कन्सेप्टचा एक वेगळा व्हिडिओ बनतो, लाईव्ह फॉर्मॅट मध्ये चालतं, त्याचे क्वेश्चन आन्सर असतात, त्याची प्रॅक्टिस असते आणि हे सगळं तुम्हाला मिळतं इंग्लिश मेंटर बॅच मध्ये। या बॅच मध्ये सुद्धा 2 जण आहोत। ह्या बॅच मध्ये सुद्धा तुम्हाला मॉनिटरिंग केलं जाणार आहे, ज्या मॉनिटरिंग थ्रू रोजच्या रोज काही टास्क दिले जातील, ते टास्क तुम्हाला कंप्लीट करायचे। until and unless you complete the task, तुम्ही जोपर्यंत कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला ग्रुपमधून रिमूव्ह केलं जाईल, जर तुम्ही ते ज्या वेळेत सांगितलं त्या वेळेत सबमिट केलं नाही तर। ठीक आहे, सो अशा टाइप मध्ये आणि जर ज्या वेळेस तुम्ही सबमिट करताय तिथून पुढे तुम्हाला पुन्हा ऍक्सेस मिळून जाईल। सो ह्या फॉर्मॅट मध्ये जर मी म्हटलं तर इंग्लिश मेंटर बॅच चालते, जेणेकरून तुमचं मॉनिटरिंग केलं जातं, प्रत्येक गोष्ट जी असते त्याच्यावर वॉच ठेवलं जातं मायन्यूटली आणि सो दॅट पर्सनल काउन्सिलिंग सुद्धा होते। दर आठवड्याला तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलिंग साठी एक कॉल असतो। ह्या पद्धतीने ह्या फॉर्मॅट मध्ये इंग्लिश मेंटर बॅच चालेल। याची फी साधारण फक्त 1000 रुपये आहे, ज्या 1000 रुपयांमध्ये तुमचं जे काही टास्क आहे त्या टास्कला मॉनिटर केलं जाईल। आणि जर तुम्हाला कन्सेप्ट वाईज पूर्ण जर पाहिजे असेल तर अशा केसमध्ये 3000 रुपीज फीस आहे आणि 1 इयर व्हॅलिडिटी असणार। या व्यतिरिक्त जर मी म्हटलं समजा ह्या बद्दल अजून काही माहिती पाहिजे असेल तर तुम्ही याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता। सो ओव्हरऑल हे सगळं होतं IBPS PO आणि IBPS AFO साठी। सो बी रेडी आणि लवकरच ऍप डाउनलोड करून, जर ऍप नसेल तर अशा केसमध्ये ऍप डाउनलोड करा आणि टेस्ट ज्या आहेत त्या टेस्ट एकदा चेक करून घ्या। ज्यांच्याकडे ऑलरेडी ऍप असेल त्यांनी सुद्धा टेस्ट कंप्लीट करून ठेवा। संध्याकाळी 6:15 वाजता आपण भेटणार आहोत, 6:15 वाजता टेस्टचं अनालिसिस आपण करणार आहोत। सो बी रेडी फॉर दॅट। ओके, थँक्यू व्हेरी मच।